निष्ठा प्रशिक्षण 3.0 अभ्यासक्रम 7 प्राथमिक वर्गातील बहुभाषिक शिक्षण या घटकातील आपण चाचणीचे प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत. 70% गुण मिळवणं आवश्यक आहे. चला तर मग सुरू करूया. सर्जनशील ज्ञानाची निर्मिती ही टिंबटिंबचा पूल ओलांडून केली जाते. पहा याचं उत्तर आहे परिचित भाषा. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती गोष्ट बहुभाषिक शिक्षणाचा फायदा नाही? या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इयत्ता पहिलीपासून इंग्रजीत लिहायला आणि वाचन करायला शिकणे. हा उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते बहुभाषिक शिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्ये नाही? पहा याचं उत्तर आहे वर्गात इतर भाषांवर एका भाषेचा प्रभाव. हे शिक्षणाचं प्रमुख वैशिष्ट्ये नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, शिकताना खालील मुलांमध्ये कोणत्या मुलांना जास्त संघर्ष करावा लागेल? याचं उत्तर आहे आपल्या कुटुंबात आणि समाजात भोजपुरी बोलणारा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा रमेश. त्यानंतर पुढील प्रश्न, भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर मातृभाषेतून शिक्षणासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रत्येक राज्याचा आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकरणाचा प्रयत्न असेल. हे विधान कोणत्या दस्तावेजात नोंदवलेलं आहे? याचं उत्तर आहे भारताची राज्यघटना. शिक्षणातील भाषेच्या इथिओपियन मॉडेलवरील अभ्यास असे दर्शवतो की, याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे मातृभाषेतून अभ्यास करणाऱ्या मुलांनी सर्व शैक्षणिक विषयात चांगली कामगिरी केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अध्यापनात प्रथम भाषेचा L1 वापर करणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे सर्व विषयाचे अध्ययन चांगले होण्यास मदत होणे. पुढील प्रश्न आहे भारताची जनगणना 2011 टिंबटिंब हे सिद्ध केले आहे की? काय सिद्ध केलं आहे पहा, बहुतांशी लोक एकपेक्षा अधिक भाषा बोलतात. आपल्या जनगणनेमध्ये सिद्ध झालेलं आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहा या ठिकाणी 4 विधानं दिले आहेत. त्यापैकी सत्य विधान आहे विविध भाषेतील प्रावीण्य परस्परावलंबी पद्धतीने विकसित केले जाते. पुढील प्रश्न आहे आसामच्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या आदिवासी समुदायाद्वारे वापरल्या जाणाऱ्या संवादाच्या भाषेस कोणती भाषा म्हणून बोलल्या जाऊ शकतं? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे संपर्क भाषा म्हणून. पुढील प्रश्न आहे कमला राजस्थानातील कोटा जिल्ह्यात राहते. ती घरी हाडोती भाषा बोलते. 4 महिन्याच्या विलंबाने ती इयत्ता पहिलीमध्ये दाखल झाली आहे. आज तिचा शाळेचा पहिला दिवस आहे. तिला वर्गात आरामदायी वाटण्यासाठी काय कराल? तर ते पहा, तिला जी भाषा योग्य वाटते ती आपण बोलणार आहोत. पुढील प्रश्न आहे शिक्षणाच्या पायाभूत वर्षामध्ये शिक्षणाचे माध्यम मुलांच्या घरची भाषा असावी, कारण भाषा ही सर्व विषयाच्या शिक्षण आणि आकलनाचा आधार आहे. पुढील प्रश्न, कमलाजींना इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवायची होती, तेव्हा त्यांनी खालीलपैकी कोणत्या कार्यनीतीचा अवलंब केला पाहिजे किंवा वापर केला पाहिजे? विद्यार्थ्यांना आकलन होईल व त्या स्तरानुसार हिंदी भाषेचा वापर केला पाहिजे. पुढील आहे भाषा अध्यापनाशी संबंधित असलेला एक गैरसमज निवडा. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे मुलांना जितक्या लवकर अपरिचित भाषेतून वाचण्यासाठी पाठ्यपुस्तके दिली जातील ते. पुढील प्रश्न, भाषा शिक्षणाची सामान्य मूलभूत प्रावीण्य ही परिकल्पना कोणी मांडली? याचं उत्तर आहे जिम कमिन यांनी ही परिकल्पना मांडलेली आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय हा संमिश्र स्वरूपाच्या भाषा वापराचे उदाहरण नाही? याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे शिक्षक L2 मध्ये बोलतात आणि मुले पण L2 मध्ये उत्तरे देतात. त्यानंतर पुढील प्रश्न, बहुभाषिक शिक्षणाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे नवीन अपरिचित भाषा शिकण्यासाठी मुलांच्या भाषा आधार म्हणून वापरल्या जातात. त्यानंतर पुढील प्रश्न, आपल्या दैनंदिन जीवनात आपण कोणत्या प्रकारची भाषा वापरतो? पहा, आपण दैनंदिन जीवनामध्ये संमिश्र भाषा वापरतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे पहा. त्यानंतर पुढील प्रश्न, शाळेत वापरल्या जाणाऱ्या भाषेमुळे कोणाला शिकण्याच्या कोणत्याही नुकसानीला सामोरे जावे लागत नाही? याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे पहा. वाचून घ्या, क्लिक करा. त्यानंतर पुढील प्रश्न,
कोणत्या परिस्थितीत संपर्क भाषा वापरली जाते? याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे, जेव्हा वेगवेगळे भाषिक समुदाय एकत्र राहतात तेव्हा संपर्क भाषा ही वापरली जाते. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताची जनगणना 2011 नुसार भारतात किती भिन्न भाषा बोलल्या जातात? तर याचं उत्तर आहे पहा 1369 इतक्या भिन्न भाषा बोलल्या जातात आपल्या देशामध्ये. पुढील, बहुभाषिक शिक्षणाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वाचून घ्या. वर्गात विविध भाषांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यानंतर, या अभ्यासक्रमाच्या शिक्षणाचा सारांश सांगण्यासाठी खालीलपैकी कोणते सर्वोत्तम विधान आहे? पहा, ज्या भागात आता मुलांची भाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरली जाऊ शकत नाही त्या, हे त्याचं उत्तर आहे. पुढील, अध्ययन प्रक्रिया ही हळूहळू परिचिताकडून अपरिचिताकडे जात असते, ही कल्पना यामध्ये आढळते. कशात आढळते? पहा, NCF म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 मध्ये. या अभ्यासक्रमात वारली चित्रकार यांच्या कथेची ओळख करून देण्याचा उद्देश कोणता? पहा, गरजेनुसार एकापेक्षा अधिक भाषेत बोलण्याची एखाद्याची क्षमता दर्शवणे हा उद्देश आहे या अभ्यासक्रमात. अध्यापन प्रक्रियेत प्रथम भाषा जितकी जास्त काळ वापरली जाते तितके शिक्षणातील परिणाम चांगले येतात. पहा, लहान मुले त्यांच्या मातृभाषेतून उत्तम शिक्षण घेऊ शकतात, हा त्याचा 1 नंबरचा पर्याय आहे. त्यानंतर पुढील, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये बहुभाषिकतेचे उल्लेख आहे. पहा, शक्यतोवर इयत्ता 5वी पर्यंत शिक्षणाचं माध्यम ही मुलाच्या परिचयाची भाषा असायला पाहिजे, हे त्याचं उत्तर. संशोधक शास्त्रज्ञ उल्फ यांनी युक्तिवाद केला. काय युक्तिवाद केला आहे बघा? पर्याय क्रमांक 1, शिक्षणात भाषा ही सर्व काही नाही, परंतु भाषेशिवाय शिक्षणात प्रत्येक गोष्ट निरर्थक आहे. त्यानंतर L2 म्हणजे लँग्वेज 2, शिकण्याबाबतीत खालीलपैकी कोणत्या कार्यनीती पायाभूत वर्षामध्ये प्रभावी ठरत नाहीत? या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील वर्णमाला आणि पाठांची घोकणपट्टी, हे त्याचं उत्तर आहे. ज्ञान निर्मितीसाठी कोणती भाषा प्रभावी आहे? पहा, ज्ञानाची निर्मिती होण्यासाठी मातृभाषेत असावं असं काही नाही, परंतु जी परिचित भाषा आहे ही या ठिकाणी प्रभावी आहे. त्यानंतर पुढील, बहुभाषिकता म्हणजे काय? एका व्यक्तीकडून 2 किंवा अधिक भाषांचा वापर म्हणजे बहुभाषिकता. अतिशय सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान द्वितीय भाषा शिकण्याचे प्रमुख तत्व नाही? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, सुरुवातीच्या वर्षापासून लेखन करण्यासाठी L2 चा शब्दसंग्रह वापरणे. मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान FLN याच्या यशस्वीतेसाठी हे करणे गरजेचे आहे. पहा, पर्याय क्रमांक 2, मुलांना परिचित असलेल्या भाषेचा वापर करणे. प्रथम भाषा L1 या शब्दाचा अर्थ बालकाला समजते ती भाषा, याला आपण L1 किंवा प्रथम भाषा असं म्हणू शकतो. पहा, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक शाळेतील सुमारे 25% मुलांना पायाभूत वर्षामध्ये शिकण्याच्या गंभीर नुकसानाला सामोरे का जातात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शाळेत आणि घरी वापरल्या जाणाऱ्या भाषा वेगवेगळ्या असतात म्हणून. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये समाविष्ट नाही? पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे, मुलांना जर मातृभाषेतून शिकवले तर इतर भाषा शिकण्यासाठी त्यांना शाळेत पुरेसा वेळ मिळणार नाही, हे त्यात समाविष्ट नाही. चुकीचे वाक्य निवडा. या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत. मुले मातृभाषेतून शिकल्यास त्यांना इतर भाषा शिकण्यासाठी संघर्ष करावा लागतो, हे चुकीचं विधान आहे. पुढील प्रश्न, पाठ्यपुस्तके, अध्यापन साहित्य आणि अध्यापन पद्धती यात औपचारिकपणे वापरल्या जाणाऱ्या भाषेस काय म्हणतात? पहा, शिक्षणाचं माध्यम असं आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 2. UDAIS नुसार भारतीय शाळांमध्ये शिक्षणाचे माध्यम म्हणून किती भाषा वापरल्या जातात? पहा, UDAIS नुसार माध्यमासाठी आपल्या भारत देशात 36 भाषा या ठिकाणी वापरल्या जातात. चुकीचे विधान निवडा.
पहा या ठिकाणी 4 विधानं दिलेली आहेत. त्यापैकी चुकीचं विधान आहे बघा पर्याय क्रमांक 2, मातृभाषेच्या माध्यमातून शिकल्यामुळे मुलांना सर्व विषय समजणे कठीण वाटते. हे चुकीचं आहे. पहा या ठिकाणी आपण 40 पैकी 40 क्वेश्चन सोडलेले आहेत. त्यानंतर आपला रिझल्ट पहा तुमच्यासमोर येईल. पहा आपला रिझल्टमध्ये आपल्याला 40 पैकी 40 गुण मिळालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.